पवित्र आत्मा त्यांच्यातच नाही, ते प्रार्थना करायला दुसऱ्या. हालेलुया. जमल का? येशूने काय सांगितलं की पवित्र आत्म्याने सामर्थ्याने भरा आणि नंतर बाहेरचे काम करा, कुणावर तर प्रार्थना करा. हालेलुया. ना ते डेंजर काम आहे, लिहाण म्हणतात ना, हे हात ठेवून प्रार्थना जे करतो ना, त्याच्यामध्ये बी सामर्थ्य असणार. आता आम्हाला देवाने ते सामर्थ्य दिले, ते आम्ही प्रार्थना करू शकतो. पण काही काही जण त्याचं अनुकरण जर केलं, लेडीजनं म्हणा, ज्याला काही सामर्थ्यच माहिती नाही, प्रार्थनेचं जीवन नाही, कशाचं जीवन नाही, आणि त्यानं जर दुसऱ्यावर प्रार्थना केली तर अवघड होऊ शकतो. म्हणजे हे सामर्थ्य कशासाठी आहे? तुम्हाला शैतानासोबत लढण्यासाठी तेवढी पॉवर तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून येशूनं लगेच रिलीज केले नाही शिष्य. हालेलुया. त्याच्या सामर्थ्यामध्ये भरत होते. 120 लोक बसले तिथं, सामर्थ्याने भरले, तवा जाऊन प्रचार करायला बाहेर निघाले. म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पहिली गोष्ट बाप्तिस्मा घेणं आणि दुसरी गोष्ट पवित्र आत्म्यानं भरणं, तरच आपलं एक दिवशी पुनरुत्थान होईल. न तर बाप्तिस्मा नाही ना, पवित्र आत्मा नाही, अशा व्यक्तीमध्ये जीवनच नाही. मग हालेलुया. देव कशाला त्याला जिवंत करेल? मग करेल का? वाटतंय तुम्हाला तसं? हालेलुया. नाही करणार. हालेलुया. प्रेषित 24:15 वाचा. कुणाचं पुनरुत्थान होणार?